गोवा महामार्गावर झाराप येथे अपघातानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून महामार्गाचे अधिकारी असलेले साळुंखे यांनी वैभव नाईक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीची तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या विरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना आज मराठा संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले। वैभव नाईकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, तो चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आला आहे। त्यांना जर अटक झाली आणि चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली तर अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह जिल्हा पोलीस अधीक्षकांवर आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर बेंच येथे दावा दाखल करू असा इशारा सुहास सावंत यांनी दिला आहे। तर अॅट्रॉसिटीचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचा आरोप सुहास सावंत यांनी केला आहे। आज आम्ही मराठा महासंघामार्फत जे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये हायवेचे अधिकारी श्री साळुंखे यांनी जो त्यांच्या तक्रारीवरून जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यातील अॅट्रॉसिटी या बाबतीमध्ये आज आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये आम्ही त्यांना जाणीव करून दिली की या जिल्ह्यातली सामाजिक परिस्थिती, कशा प्रकारचा सामाजिक सलोखा ह्या जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय त्याचप्रमाणे मराठा समाजामध्ये आहे याची त्यांना जाणीव करून दिली। आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी आम्ही अशी त्यांना भीती व्यक्त केलेली आहे आमच्या निवेदनामध्ये की आज कोणत्याही कार्यालयामध्ये गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याच्या काही चेहऱ्यावर त्याची जात लिहिलेली नसते। उद्या एखाद्या अधिकाऱ्याच्या चुकीच्या मुद्द्यावर बोट ठेवण्यासाठी अनेक मराठा समाजाचे किंवा अन्य ओबीसी समाजाचे लोक सुद्धा ही कार्यालयामध्ये जात असतात आणि त्यावेळी जर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा खोटेपणा लपवण्यासाठी जर अशा प्रकारचा खोटा अॅट्रॉसिटीचा जर आधार घेतला तर भविष्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली ही लोकशाही यंत्रणा ही कोलमडून पडण्याची भीती आम्ही या ठिकाणी त्यांना व्यक्त केली। त्यानंतर काही कायद्याच्या मुद्द्यावर सुद्धा सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना आम्ही जाणीव करून दिली की महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी अॅट्रॉसिटी दाखल केली जाते त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं असतं की अॅट्रॉसिटीच्या कलम 4 नुसार जर आम्ही कारवाई केली नाही तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा दाखल होऊ शकतो। आम्ही त्यांना जाणीव करून दिली की या प्रत्येक फिर्यादीचा एकमेव हेतू असतो की संबंधित ज्याच्या विरुद्ध तक्रार केली जाते तो व्यक्ती तुरुंगात जावा। या सगळ्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांची जी सजाची मर्यादा आहे ती 7 वर्षापेक्षा कमी आहे। त्याच्या आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरला आहे याही प्रकरणामध्ये वैभव नाईकांच्यावर कारवाई करताना सुद्धा कुडाळ पोलिसांनी अर्नेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार ज्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी असलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आरोपीला डायरेक्ट अटक करता येत नाही या नियमाचं पालन केलं पाहिजे। आणि जर या प्रकरणामध्ये अशा प्रकारचं पालन झालं नाही तर कुडाळचे जे कारवाई करणारे जे पोलीस कर अधिकारी असतील त्यांच्या विरुद्ध आणि प्रशासनाच्या पोलिसांचे प्रमुख म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विरुद्ध आता हायकोर्ट खूप आमच्या जवळ आलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही कोल्हापूर खंडपीठामध्ये अर्नेश कुमार या खटल्याचं पालन न झाल्याबद्दल चुकीच्या पद्धतीने अटक होत असेल तर त्याच्या विरुद्ध या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची सुद्धा याचिका आम्ही पुढे कडलं तर करणार आहोत। आणि सातत्याने या अॅट्रॉसिटीच्या विरुद्ध आम्ही आजपर्यंत काय फक्त वैभव नाईकांसाठीच इथं आलेलो नाही आहोत, आजपर्यंत जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी खोट्या अॅट्रॉसिटी झालेल्या असतील त्या प्रत्येक ठिकाणी मराठा महासंघ हा आपल्या निव्वळ आम्ही मराठ्यांसाठीच नव्हे तर काही अन्य समाजाच्या लोकांसाठी सुद्धा अॅट्रॉसिटीच्या विरोधात आम्ही उभं राहिलेलो आहोत। तशीच भूमिका यापुढे सुद्धा राहील आणि जर पोलिसांनी यामध्ये कायद्याच्या तरतुदीचं योग्य पालन नाही झालं तर भविष्यामध्ये या बाबतीत उग्र आंदोलन सुद्धा आम्ही उभं करण्याची भूमिका घेतलेली आहे।